तर मैत्रिणींनो, मला दिवाळी सीझनमध्ये एक आलेला अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे. कारण इतक्या भयंकर वृत्तीच्या बाया आहेत ना, इतक्या भयंकर आहेत ना, आपण विचारसुद्धा करू शकत नाही. आपण त्यांच्याबद्दल इतका चांगला विचार करतो आणि ते आपल्याबद्दल काय विचार करतात, आपण याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. काय झालं माहीत आहे का, एका कस्टमरला माझ्याकडे ब्लाऊज शिवायचा होता, म्हणून त्यांना विचारलं की ह्या व्यवस्थित ब्लाऊज शिवतात का, त्यांची फिटिंग फिनिशिंग व्यवस्थित आहे का. तर त्यांना काय सांगितलं की नका तर टाकू त्यांच्याकडं ब्लाऊज, त्यांचे फिनिशिंग नाही आहे व्यवस्थित आणि शिलाई पण भरपूर घेते. तरी पण त्यांनी काय केलं, एक ब्लाऊज शिवून घेतला, तो घालून बघितला, त्यांना फिटिंग फिनिशिंग इतकी आवडली आणि त्या स्वतः मला म्हणले की तुमची फिनिशिंग फिटिंग किती छान आहे या. आणि नंतर त्यांनी दिवाळीचे पण 2 ब्लाऊज माझ्याकडनं शिवले आणि दिवाळीला नंतर माहेरी गेल्यानंतर त्यांच्या बहिणीलासुद्धा ते ब्लाऊज आवडले आणि त्यांच्या बहिणीनेसुद्धा आपली फिनिशिंग बघून आपल्याकडे एक ब्लाऊज शिवायला दिला. तो बसल्यानंतर आणखीन त्यांचे ब्लाऊज येणार आहेत आपल्याकडे. तर हे बघा, हे अशा वृत्तीच्या बायका असतात. एक बाईच दुसऱ्या बाईवर जळते. त्यामुळे खरं सांगू का, आपल्या देशात प्रगती यामुळेच होत नाही. एक बाई एका दुसऱ्या बाईवर जळते. मदत तर लांबच, एकामेकीला मदत करणं तर लांबच, पण इतक्या जळतात. तुमच्याकडं पण आहेत का अशा जाणाऱ्या बायका? मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता, हे बघा. आणि ज्यांना कोणाला माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग आवडते त्यांनी मला कमेंट करून सांगा.